विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा यामधील आपण मागील तासिकेपासून वॉटर रिसोर्सेस याविषयी चर्चा करत आलो आहोत. वॉटर रिसोर्सेस म्हणजे काय की वॉटर रिसोर्सेसची व्याख्या कशी काय केली आपण मागील तासिकेला बघितलं की साधन संपदा असेल किंवा वॉटर रिसोर्सेस असेल, वॉटर रिसोर्सेसचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रामध्ये असणारी जलसंपदाच्या वापरामध्ये असणाऱ्या अडचणी किंवा समस्या कोणकोणत्या होत्या या समस्याविषयी या मागील तासिकेला आपण चर्चा केली आहे. पाण्याची वाढती मागणी असेल म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या एका बाजूने वाढत आहे तर दुसरीकडे पाण्याची गुणवत्ता जलप्रदूषणामुळे कमी होत आहे. तसेच पाण्याची उपलब्धताही मोसमी हवामानातील अनियमितपणामुळे कमी होत आहे. मानवाला दररोज पिण्यासाठी आवश्यक असणारं पाणी आणि त्याच्यासाठी वापरासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची नितांत गरज मानवाला निर्माण झाली आहे की त्यानंतर पुढे बघितलं की वाढते जलप्रदूषण असेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण हे असणाऱ्या शहरीकरणामुळे घडून येते हे आपण बघितलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वांकडे जलसाक्षरतेचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण घडत आहेत हे आपण मागील तासिकेला बघितलं होतं. त्यानंतर पाण्याचे असमान वितरण बघितलं. पाण्याचे असमान वितरण बघत असताना बघितलं असेल की कमी पर्जन्याचा प्रदेश कोणत्या प्रदेश आहे, कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, मध्यम पर्जन्य प्रदेशामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, जास्त पर्जन्य पडणाऱ्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो याही गोष्टींचा अभ्यास केला. त्याबरोबर गोदावरी नदी असेल, गोदावरी नदीचं असणारं क्षेत्रफळ असेल, वार्षिक सरासरी पाणी उपलब्धता असेल, खोऱ्यातील वार्षिक पुनर्भरण असेल, वापरासाठी उपलब्ध भूजल असेल किंवा वापरासाठी उपलब्ध असणारे भूजल असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना आपण तापी असेल, नर्मदा असेल, कृष्णा असेल, कोकण असेल किंवा महाराष्ट्र असेल या प्रत्येक गोष्टीचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. त्यानंतर पुढे आपण बघितलं होतं की पाण्याचा विविध क्षेत्रामध्ये वापर किंवा निष्काळजीपणा. महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे आहे हे आपल्याला माहिती आहे. आजही पाण्याचा वापर काटेकोरपणे व काळजीपूर्वक केला जात नाही. सर्वात जास्त म्हणजे जर आपण विचार केला तर जवळजवळ 83% पाणी हे कृषी क्षेत्राला किंवा शेतीसाठी लागतं हे आपण बघितलं. तर उद्योगासाठी 10% असेल किंवा घरगुती वापरासाठी 60% पाणी वापरलं जातं. हेच प्रमाण 2 ते 5% इकडं विचलित होऊ शकतं असंही आपण मागील तासिकेला बघितलं. म्हणजेच असा आपण अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टी आपण या साधन संपदा म्हणून करत असताना किंवा साधन संपदा म्हणून वापर करत असताना महाराष्ट्रामध्ये अडचणी येणारच आहेत. त्यामुळे भविष्यात या सततची पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्याला जल व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हे जल व्यवस्थापन करण्यासाठी या समस्यांची तीव्रता कशी करता येईल याचा आपल्याला आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की वॉटर रिसोर्सेस किंवा वॉटर कॉन्झर्वेशन कसं करता येईल हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपदेमध्ये बघत असताना आपल्याला की पाणी टंचाई असेल किंवा असणारी समस्या असेल या समस्येवर उपाययोजना कशा करता येईल किंवा या समस्या कशा सोडवता येतील यासाठी असणारी जल व्यवस्थापनाची किंवा जल व्यवस्थापनातून जलसंवर्धन कसं करता येईल म्हणजेच वॉटर मॅनेजमेंट, मग त्याच्यातून वॉटर कन्झर्वेशन कसं करता येईल याचाही आपल्याला या ठिकाणी आजच्या तासिकेला विचार करावायचा आहे. म्हणजेच कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी असणारं जलसंवर्धन होऊ शकेल. त्यातून जल व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट किंवा वॉटर मॅनेजमेंट मधून वॉटर कॉन्झर्वेशन कसं होईल याचाही आपल्याला या ठिकाणी उहापोह करता येईल असं आपल्याला या ठिकाणी वाटतं. म्हणजेच जल व्यवस्थापनातून जलसंवर्धन ही कन्सेप्ट निर्माण होऊ शकते असंही आपण या साधन संपदा या गोष्टीच्या अंतर्गत आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात प्रस्तावना करीत असताना आपल्याला असंही सांगता येतं की पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याचा समाजातील सर्व घटकांना योग्य प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणजे कोणत्याही पाण्याचं सुयोग्य नियोजन केलं पाहिजे. म्हणजे एखादा शहरीकरणाचा भाग असेल किंवा ग्रामीण भागातील भाग असेल तर प्रत्येक घटकापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे की हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे अशा प्रकारचं नियोजन करत असताना त्याला शास्त्रीय पद्धतीचा एक आधार घेतला जातो आणि शास्त्रीय पद्धतीचा आधार घेतल्यानंतर त्याला एक व्यवस्थापन केलं जातं. ते व्यवस्थापन करत असताना त्याला आपण व्यवस्थापन केलं जातं त्याला आपण जल व्यवस्थापन किंवा वॉटर मॅनेजमेंट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात अशा गोष्टी पद्धतीने म्हणजे पाण्याचं सुयोग्य नियोजन म्हणजेच जल व्यवस्थापन असा आपण सरळ अर्थ घेतला तरी काही हरकत नाही. म्हणजेच पाण्याचं
सुयोग्य नियोजन करून पाण्याच्या उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत ते उपलब्ध करून देणे, याला जे व्यवस्थापन म्हटलं जातं त्याला आपण जल व्यवस्थापन असंही त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात असाही विचार केला जातो का watershed management is the study of the relevant characteristics of a watershed aim at the sustainable distribution of its resource and the process creating implementing plans, programs and projects to sustain and enhance watershed function and that affect the plant, animal and human communities within the watershed boundaries. म्हणजे थोडक्यात असाही विचार केला की प्रत्येक घटकापर्यंत या गोष्टी जर पोहोचल्या तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या या पाण्याचा सुयोग्य वापर होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी असणारे वॉटर मॅनेजमेंट किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकतं असा याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजेच जलसंवर्धन व विकास असेल या दोन गोष्टी असल्या बघत असताना आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या केलेली चिकित्सक रचना म्हणजेच जल व्यवस्थापन होय असा त्याचा अर्थ आपण घेऊया की जल संवर्धन असेल किंवा विकास असेल किंवा म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन असेल आणि डेव्हलपमेंट असेल या दोघांमध्ये असणारी शास्त्रीय दृष्ट्या केलेली चिकित्सक रचना म्हणजे तर त्याला आपण जल व्यवस्थापन म्हणता येईल असं आपल्याला वाटतं. म्हणजेच महाराष्ट्राचा जर आपण विचार केला जलसंपदेच्या बाबतीमध्ये तर त्यामध्ये असणारे पाणी टंचाईची असेल समस्या सोडवण्यासाठी असेल तर सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तो जलव्यवस्थापन करणे हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला वाटतं. म्हणजेच जलव्यवस्थापन जर केलं तर त्या ठिकाणी जलव्यवस्थापन जर झालं तर महाराष्ट्रातील असणाऱ्या दुष्काळावर ते नक्कीच त्या ठिकाणी आपण मात करू शकतो किंवा पाणी टंचाई त्या ठिकाणी कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की कोणत्याही शासनाबरोबर असेल किंवा अशासकीय संस्थाबरोबर सक्रिय किंवा सकारात्मक सहभाग म्हणून अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणत्याही शासनाबरोबर असे लोकांचा किंवा अशासकीय संस्थांबरोबर लोकांचा सहभाग नक्कीच जर चांगला असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या समस्या त्या नक्कीच लवकर आपल्याला सोडवू शकतो असाही त्याचा एक अर्थ या ठिकाणी म्हणता येईल. तर आपण याही पुढे आपण विचार करत आलो की वाढती लोकसंख्या असेल शहरीकरण असेल किंवा औद्योगिकरण असेल या औद्योगिकरण असेल किंवा शेती असेल किंवा उद्योगाची असेल यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता किंवा गरज पूर्ण करता येईल असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे या असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या या वाढत्या लोकसंख्येला असेल वाढतं शहरीकरण वाढतंय औद्योगिकरणाचे जाळे वाढते त्यानंतर शेती असेल उद्योग करण्याची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला जलव्यवस्थापन जलसंवर्धन किंवा जल व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या या वेगवेगळ्या समस्या किंवा वेगवेगळ्या या गोष्टींना आपण त्या ठिकाणी पाण्याची समस्येतून सहज काढू शकतो असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पाणी एक साधन संपदा म्हणून वापरत असताना खाली काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. म्हणजे पाणी ही एक साधन संपदा आहे की पाणी एक रिसोर्सेस आहे त्याचा वापर करत असताना आपण प्रत्येक गोष्ट ही अतिशय महत्त्वाची आणि काळजीपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की याचा विचार जर सर्वांनी केला म्हणजे थोडक्यात जलसाक्षरता होणे ही काळाची गरज झाली आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच पाणी हे एक जलसंपत्ती आहे असं म्हणून त्याचा वापर करावा असं या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या भागामध्ये अतिशय महत्त्वाचा विचार केला गेला या जर सर्वांनी असा जर विचार केला की सर्वांनी सहभाग जर घेतला तर इस्रायल सारखी सकारात्मक परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते. त्याचंच उदाहरण म्हटल्यानंतर आपण अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार असेल अहमदनगर जिल्ह्यातील दुसरे एक खेडे आहे ते पारनेर तालुक्यातील राळेगण सिंधी असेल त्या ठिकाणी असे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवता येऊ शकतात. म्हणजेच हे काम जरी सोपे नसेल तर त्या काम करत असणाऱ्याची कमालीची इच्छाशक्ती असेल नेतृत्व असेल नियोजन असेल आणि सर्व घटकातील सहकार्य जर असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारे जलसंपदा विकासासाठी किंवा नियोजनासाठी हे नक्कीच महाराष्ट्रातील पाणी टंचाई किंवा परिस्थितीची कमालीची सुधारणा त्या ठिकाणी घडून येईल असं आपल्याला मला वाटतं. म्हणजेच कमालीची इच्छाशक्ती आणि नेतृत्व किंवा नियोजन आणि प्रत्येक घटकामधील सहकार्य जर असेल तरच त्या गावाचा विकास किंवा त्या भागात असणारे या ठिकाणी जलव्यवस्थापन जलसंवर्धन कसं करता येईल याचाही विचार आपण या ठिकाणी केला आहे. त्याचेच प्रमुख उदाहरण म्हणजे हिवरे बाजार असेल किंवा राळेगण सिद्धी असेल ही आपल्याला एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल असाही त्याचा अर्थ आपण म्हणूया. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण पाणलोट क्षेत्र विकास पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे काय किंवा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे काय पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा अर्थ सांगत असताना नाल्याच्या किंवा ओढ्याच्या एखाद्या ठिकाणी येणारे पाणी ही वरच्या बाजूतून किंवा वरच्या भागातून येत असताना वरच्या भागातून किंवा परिसरात येत असते याला आपण थोडक्यात एक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असे म्हणू शकतो. किंवा पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन हे जलसंपदेच्या विकासासाठी किंवा जलसंपदेचा जर विकास करायचा असेल तर पाणलोट क्षेत्राचा विकास अतिशय होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर पाणलोट क्षेत्राचा विकास चांगल्या प्रकारे झाला तर नक्कीच जलसंपदेचा विकास हा मोठा मानला जातो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच त्या एका ओळीच्या उताराच्या दिशेने वाहत जाऊन एकत्र येते बाहेर पडते
आणि शेवटी अशा क्षेत्राला आपण पाणलोट क्षेत्र असं म्हणतो. म्हणजे पाणलोट क्षेत्र म्हणत असताना त्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या छोट्या नद्या असेल, मोठी नदी असेल किंवा तिला येऊन मिळणारे छोटे मोठे ओढे नाले असेल, या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी पाणलोट एकत्र येऊन किंवा बाहेर पडत असतात. ते आपल्या क्षेत्राला आपण पाणलोट क्षेत्र असं म्हणत असतो. याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणजेच या उंचवट्याच्या भागावरून पडणारे सर्व पावसाचे पाणी उत्तरा दिशेने वाहत जाऊन धारेच्या रूपामध्ये वरते आपण त्याला सर्वांना काय म्हणतो, पाणलोट क्षेत्र विकास किंवा पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, असंही आपल्याला माहिती आहे. सर्वसाधारणपणे जर असा आपण विचार केला की सर्वसाधारणपणे पाणलोट क्षेत्राचा आकार हा घोड्याच्या नालासारखा असू शकतो, असे आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन जर व्यापक संकल्पना आहे, मात्र यात जर आपण थोडासा प्रामुख्याने पाण्याच्या नियोजनावर असेल किंवा पर्याप्तावर असेल तर थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे आपल्याला राबवता येऊ शकतं, असा या ठिकाणी अंदाज आहे. म्हणजेच थोडक्यात या विचार करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टी असेल तर प्रत्येक गोष्टी सांगत असताना किंवा असणाऱ्या पाणलोट क्षेत्राचा विकास असेल किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट असेल, हे अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जर झालं तर नक्कीच त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातून जलसंवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणजे जल व्यवस्थापन जलसंवर्धन कसं होईल हे आपण त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन जलसंपत्तीच्या शासकीय पातळीवर जर आपण विचार केला तर शासकीय पातळीवर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाणलोट क्षेत्र योजना सुरू केली. मात्र या योजनेला पाहिजे त्या प्रमाणात अपेक्षित यश मिळाले नाही, असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढे चितळे आयोगाने सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भूगर्भाची 25 उपखोऱ्यामध्ये विभागणी केली. या सर्व लहान पाणलोट क्षेत्राच्या नियोजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असंही त्या ठिकाणी त्यामध्ये विचार करण्यात आला होता. म्हणून चितळे आयोगाने सांगत असताना की महाराष्ट्रामध्ये असणारे भूभागाचे एकूण 25 उपखोऱ्यामध्ये विभागणी केली आणि त्या प्रत्येक खोऱ्याच्या प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा विकास आणि नियोजन करून त्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, असं या ठिकाणी असणाऱ्या आयोगाने सांगितलं होतं. आता याचाच आपण विचार करत असताना पाणलोट क्षेत्राच्या बाबतीमध्ये व्यवस्थापन बघत असताना शासकीय पातळीवर असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील यांना अपेक्षित यश मिळालं नाही, याचे आपण या ठिकाणी म्हणूया किंवा उपखोरी केली त्याच नियोजनाकडे दुर्लक्ष केलं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून असेल पाणलोट क्षेत्राचे 4 प्रकार पाडले गेले. आता हे 4 प्रकार कोणकोणते पाडले गेले की कशा प्रकारे पाडले गेले आपण एक एक बघूया. की पहिला त्यांनी प्रकार पाडला अति लघु पाणलोट क्षेत्र विकास. आता अति लघु पाणलोट क्षेत्र विकास यामध्ये फक्त 10 हेक्टर पर्यंत असणारं क्षेत्रफळ, म्हणजे 10 हेक्टर असणारे क्षेत्रफळ असेल तर त्याला अति लघु पाणलोट क्षेत्र विकास म्हटलं गेलं. त्यानंतर पुढचा जो प्रकार पाडला त्याने लघु पाणलोट क्षेत्र त्याला म्हटलं ते 200 हेक्टर पर्यंत असणाऱ्या क्षेत्राचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. त्याही पुढे गेल्यानंतर आपण उप पाणलोट क्षेत्र विकास म्हणून 200 ते 4000. आता 200 ते 4000 हेक्टर पर्यंत असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की उप पाणलोट क्षेत्र विकास. त्यानंतर पुढे जाऊया मुख्य पाणलोट क्षेत्र विकास, त्यामध्ये 1200 हेक्टर पर्यंतचा क्षेत्र त्या ठिकाणी येऊ शकतं असं या ठिकाणी अर्थ आहे. म्हणजे अति लघु पाणलोट क्षेत्र किंवा लघु पाणलोट क्षेत्र किंवा उप पाणलोट क्षेत्र किंवा मुख्य पाणलोट क्षेत्र म्हणजे 12,000 असेल, 2 ते 4,000 असेल, 200 असेल किंवा 10 असेल हेक्टर पर्यंत याचा क्षेत्रफळाचा आपण या ठिकाणी विचार केला आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की पाणलोट क्षेत्र विकास लक्षात घेत असताना किंवा पाणलोट क्षेत्राचा कसा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विकास होईल, नक्कीच त्या ठिकाणी त्याचा फायदा हा जलसंपत्तीला होऊ शकतो किंवा जलसंपत्ती सुधारणावर नक्कीच होऊ शकतो, असा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आता पाणलोट क्षेत्र विकासामध्ये पडणारा पर्जन्य असेल, भूप्रदेशाचा उतार असेल किंवा मृदा असेल, बाष्पीभवनाचे प्रमाण असेल, उपलब्ध भूजल असेल किंवा भूपृष्ठ जल असेल, याची माहिती घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर ही माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे येथील वरील क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर जलसंवर्धन ही एक नक्कीच फायद्याचं ठरेल असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो, असं आपण या ठिकाणी नमूद करता येईल. पावसाद्वारे जर जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन जलसंपदेचा विकास जर अवलंबून असेल तर त्या पाण्याचे व्यवस्थापन हे नक्कीच केलं आहे. म्हणजे जर पाण्याचे व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे केले तर जलसंपदेचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे यासाठी आपण काय केलं पाहिजे तर यासाठी आपण विचार करत असताना पावसाचे पाणी जास्तीत जास्त कशा प्रकारे साठवता येईल किंवा भूजल पातळीमध्ये कशी वाढ करता येईल याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. म्हणजे हा विचार झाला तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी जल व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे
विकसित होऊ शकतं की चांगल्या प्रकारे त्याचा संबंध साधता येऊ शकतो. म्हणजेच काळजीपूर्वक असेल, जाणीवपूर्वक असेल, लक्ष देणे ही अतिशय महत्त्वाची गरज आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट असत असताना किंवा प्रत्येक गोष्ट सांगत असताना आपल्याला या ठिकाणी पावसाद्वारे पडणारे पाणी असेल किंवा पाण्याच्या व्यवस्थापनाद्वारे जलसंपदेचा विकास असेल, या गोष्टी या ठिकाणी आपण नक्कीच त्या ठिकाणी सांगू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याही पुढे गेल्यानंतर आता याची उदाहरणं आपण सांगत असताना मगाशी सांगितलं असेल, श्री अण्णा हजारे असेल, पोपटराव पवार असेल, राजेंद्र सिंग असेल किंवा मेधा पाटकर असेल, अशा या स्थानिक लोकांनी सुद्धा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी किंवा वॉटरशेड मॅनेजमेंटसाठी आपल्या गाव पातळीवर चांगले काम केले आणि गाव पातळीवर चांगले काम केल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या या जलसिंचन योजना असेल, जलसिंचनातून जलव्यवस्थापन कशा प्रकारे त्यांनी साध्य केलं आणि त्या गाव पातळीवर केल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या समस्या असतील, दुष्काळाची समस्या असेल किंवा वेगवेगळ्या समस्या असतील, या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आहेत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच ह्या गोष्टी त्यांनी साध्य केल्या आणि त्या साध्य करत असताना त्यामुळे त्यातूनच चांगल्या प्रकारे जलव्यवस्थापन झालं आणि जलव्यवस्थापनामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पाणलोट क्षेत्राचा विकास चांगल्या प्रकारे झाला आणि ते गाव नक्की चांगल्या प्रकारे आदर्शवत झालं. म्हणजेच अशा प्रकारे जर असा आपण विचार केला की अशा प्रकारे जर वेगवेगळ्या माध्यमातून जर अशा या गोष्टी साध्य झाल्या तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक गावे त्या ठिकाणी पाणीदार बनत राहतील आणि पाणीदार बनत असल्यामुळे पाणीदार झाल्यामुळे तर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल. वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. असं म्हणजेच आपण असाही विचार केला की पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामधून जलसंपदेचा विकास हा चांगल्या प्रकारे होत असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन किंवा वॉटरशेड मॅनेजमेंटचा जर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालं तर त्या ठिकाणी जलसंपदेचा चांगला विकास करता येईल. म्हणजे याची गोष्टी सांगत असताना आपल्याला प्रत्येक गावातील सरपंच असेल किंवा प्रत्येक गावातील असणारा मुख्य असेल त्याकडून नेतृत्व करून घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून नेतृत्व केल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की लोकांचा सहभाग आणि अतिशय महत्वाचा आहे. जर लोकांचा सहभाग असेल तर त्या ठिकाणी जलव्यवस्थापन किंवा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शासकीय पातळीवर जर आपण काही आर्थिक मदत केली असेल तर पाणलोट क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. यासाठी काही काळ जर गेला तर त्या ठिकाणी सुरुवात होणे गरजेचे आहे असे आपल्याला म्हणता येतं. किंवा या म्हणजे लोकांचा सहभाग आता आणि शासकीय पातळीवर आर्थिक मदत जर याचा विचार केला तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जल व्यवस्थापन किंवा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा थेंब ना थेंब जर आपण नियोजनपूर्वक वापरला गेला तर लोकांची मानसिकता असेल, लोकांची मानसिकता बदलून खऱ्या अर्थाने पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन नक्कीच यशस्वी ठरेल असं आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जर लोकांच्या मनामध्ये जलसाक्षरता ही गोष्ट जर नक्कीच लोकांच्या मनावर बिंबवली गेली तर त्या ठिकाणी असणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील थेंब ना थेंब त्याचा नियोजनपूर्वक वापर करता येईल आणि लोकांची मानसिकता तयार कशी होईल आणि खऱ्या अर्थाने पाणलोट क्षेत्र विकास कसा यशस्वीपणे साध्य करता येईल हेही आपण या ठिकाणी विचार करत आलो आहेत. म्हणजे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये करत असताना अप्रत्यक्षपणे मृदा संवर्धन असेल किंवा वन संवर्धन असेल, शेती विकास असेल, पशुधन विकास असेल, समाज विकास असेल यांचाही विचार करणे गरजेचे आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट विचारात करत असताना या गोष्टी ही अप्रत्यक्षपणे विचार केल्या पाहिजेत. म्हणजे मृदा संवर्धन असेल, वन संवर्धन असेल, शेतीचं डेव्हलपमेंट असेल किंवा शेती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट असेल किंवा पशुधनाचा विकास असेल किंवा समाज विकास असेल यांचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी आपण विचार करत असताना किंवा ह्या प्रत्येक गोष्टी सांगत असताना की पाणलोट क्षेत्रामध्ये असणारं व्यवस्थापन करत असताना किंवा मृदा संवर्धन असेल किंवा वन संवर्धन असेल किंवा शेतीचा विकास असेल या गोष्टी विचार करण्याचं गरजेचं आहे असं आपण म्हणूया. तरच या पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं असं आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. म्हणजे थोडक्यात असा जर आपण विचार केला की पाणलोट क्षेत्राचं जर वॉटरशेड मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे व्यवस्थापनात यश मिळालं तर नक्कीच या ठिकाणी जलसंपदेचा यश मिळू शकतं किंवा पाणलोट क्षेत्राचं व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे झालं तर त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पाणलोट क्षेत्राच्या विकासामध्ये जलसंपदेच्या विकासात सर्वात महत्त्वाचे स्थान मानले गेले आहेत. याच्या आधारे आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टी जर त्या नक्कीच त्या ठिकाणी निर्माण केल्या तर अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या सर्व व्यवस्थापन असेल, पाणलोट क्षेत्र विकास असेल, पाणलोट क्षेत्राचं असणारं व्यवस्थापन असेल हे अप्रत्यक्षपणे त्या असणाऱ्या त्या प्रदेशाला असणार त्या भागामध्ये असणार तर त्या ठिकाणी त्याचा नक्कीच पाणलोट क्षेत्राच्या व्यवस्थापनामध्ये यश मिळू शकतं असं आपण या ठिकाणी विचार करत आलो आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना किंवा प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन करत असताना किंवा प्रत्येक गोष्ट सांगत असताना या प्रत्येक गोष्टी ही त्याची जाणीवपूर्वक किंवा जाणीव जागृती किंवा अवेअरनेस हा प्रत्येकामध्ये निर्माण झाला पाहिजे. जर जलसाक्षरता असेल किंवा
विषय असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये जर तो प्रश्न निर्माण झाला असेल किंवा मनामध्ये जर त्याविषयी जाणीव जागृती जर झाली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्राचं व्यवस्थापन असेल किंवा या गोष्टी त्या ठिकाणी सहज साध्य होऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल असं मला वाटतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे काय, त्यानंतर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन करत असताना की पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याचा समाजातील सर्व घटकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याचा शास्त्रीय अभ्यास करून जे आपण व्याख्या मांडली त्याला आपण जल व्यवस्थापन असं म्हटलो. म्हणजे या विचाराचा आपण अभ्यास केला आहे. किंवा पाणलोट क्षेत्राचा विचार करत असताना की पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कसं करायचं, की कोणत्या भागामध्ये पाणलोट क्षेत्राचा विकास केला पाहिजे आणि कशा प्रकारे केला पाहिजे, किंवा पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, किंवा पाणलोट क्षेत्राचा विचार करत असताना कशा प्रकारे 4 क्षेत्रांचे प्रकारे वर्गीकरण केले आहेत हे आपण आजच्या तासिकेला बघितलं. म्हणजे अतु लघु पाणलोट क्षेत्र विकास असेल, लघु पाणलोट क्षेत्र विकास असेल, उप पाणलोट क्षेत्र विकास असेल किंवा मुख्य पाणलोट क्षेत्र विकास असेल, या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असताना पाणलोट क्षेत्रामध्ये विकास पडणारा पर्जन्य असेल, भूप्रदेशाचा उतार असेल, मृदा असेल, बाष्पीभवनाचे प्रमाण असेल, उपलब्ध जल असेल किंवा भूपृष्ठ जल, या सर्वांची माहिती चांगल्या प्रकारे घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्याही पुढे आपण जर विचार केला गेला तर प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना आपल्याला मृदा संवर्धन असेल, वन संवर्धन असेल, शेती विकास असेल किंवा पशुधन विकास असेल, समाज विकास असेल यांचा विचार करणे गरजेचे आहे. तरच त्या पाणलोट क्षेत्राचा विकास हा नक्कीच होऊ शकतो. हे आपण आजच्या तासिकेला बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका निर्माण झाली असेल तर या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिला आहे, त्या ठिकाणी आपण ईमेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला पुढचा एक घटक बघणार आहोत की वर्षा जलसिंचन म्हणजे काय, आणि वर्षा जलसिंचन म्हणत असताना त्याचबरोबर आधुनिक जलसिंचनाच्या पद्धतीचा कशा प्रकारे वापर केला गेला आहे हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.